राम राम मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ बनवतोय हा खास करून जे फुल व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी बनवतोय। बघा, आमच्याकडे पण आज मुंबईवरून जवळजवळ 1000 गुलाबाची फुलं आली आहेत आणि त्या फुलांमध्ये काय आलं, मुंबईतून आल्यानंतर फुलं एकदम कोमेजून गेली आणि संध्याकाळी ते हळदी कुंकवासाठी फुलं वाणाबरोबर त्या सुवासिनींना द्यायची आहे आणि ती कोमेजलेली फुलं देता उपयोगी नाही। मग फुलं जर टवटवीत करायची असतील तर काय करायचं यासाठी विचार करत होतो आणि मग मी एक आयडिया वापरली आणि त्याच्यानुसार ती मग फुलं मी टवटवीत केली। आणि हे सगळं फुलं टवटवीत म्हणजे फुलांवरती प्रक्रिया केल्याच्या नंतर माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण एक व्हिडिओ बनवून टाकावा, जेणेकरून फुल व्यावसायिक किंवा फुलांचे शेतकरी असतील त्यांना त्याची माहिती होईल आणि मग ते जर त्या शेतीमध्ये आपल्या त्या माझ्या ह्या टेक्निकचा जर वापर करून घ्यायचा असेल त्यांना, तर त्यांना त्या ह्याच्यामध्ये फायदा होईल। म्हणून आजचा हा शेवट कल्पना सुचल्यानंतर व्हिडिओ बनवतो। मुळात बघा, फुलांची कंडिशन कशी आली होती, ही पण फुलं मी त्यातून बुडवून काढली आहेत, पण तरी पण दाखवतो। काही फुलं जी आहेत ना, इकडे घेऊया, ही बघा, ही अशी फुलं आली ती बघा, ही एकदम फुलं डल झालेली। आता ही काय ही सिंगल फुलं ही त्यातनं तुटून आली। ही बघा, ही फुलं जी झाली आहेत ना, अशी फुलं सगळी झाली होती, कोमेजलेली होती आणि ह्यांना हे बघा, आता ही कोमेजलेली फुलं होती आणि त्यांना परत जिवंत करण्यासाठी म्हणजे टवटवीत करण्यासाठी मी एक प्रयत्न केला आणि ही टवटवीत झालेली फुलं पण बघा कशी दिसत आहेत ती। या आता गुच्छात ही बघा, ही फुलं बघा कशी टवटवीत झाली आहेत। हे बघा, अजून हे व्हायचं आहे। ही बघा, ही कशी टवटवीत झालीत बघा। एकंदरीत जर फुलं बघायची आहे तुम्हाला तर लगेच दिसेल बघा। ही बघा, ही जी फुलं टवटवीत झाली आहेत, पहिली ज्यांच्यावरती आपण ट्रीटमेंट केली बघा, ही फुलं बघा कशी एकदम टकटकीत दिसत आहेत। आणि हे बघा, ही आयडिया जर कोणाला करून घ्यायची असेल आपल्या धंद्यामध्ये किंवा आपल्याला जर व्यवसायामध्ये किंवा आपल्या शेतीमध्ये त्यांना जर फायदा करून घ्यायचा असेल तर निश्चित करून घेऊ शकता। तुम्हाला याच्या आतमध्ये पाणी दिसत असेल, हे बघा, ही फुलं मी टाकली आहेत आतमध्ये, ही एकदम, हे बघा, अर्ध फुल। या आता फुलाचं एक निरीक्षण दाखवतो बघा, तुम्हाला कॅमेऱ्यातून दिसतंय का? एका बाजूचं फुल बघा, अजून ज्याला स्पर्श झाला नाही ते कोमेजलेलं आहे आणि ह्या बाजून फुल बघा कसं टवटवीत दिसतंय बघा। हे इकडचं बघा, हे टवटवीत दिसतंय, इकडनं कोमेजलेलं आहे, इकडून कोमेजलेलं नाही, इकडून टवटवीत आहे आणि इकडून कोमेजलेलं आहे, ह्याला स्पर्श आला नाही पाण्याचा। आणि हे बघा, हे आत्ता मी ह्याला पाण्यात बुडवलं आहे। हे बघा, ही पण फुलं बघा, हे बघा, ही किती टवटवीत दिसत आहेत ती, हे बघा। ही बरीचशी फुलं आता ही सगळी तशीच होणार आहेत। आता मित्रांनो, हे निव्वळ पाणी नाही आहे, यामध्ये मी एक थेरी वापरलेली आहे आणि ही थेरी तुम्हाला जर आपल्या धंद्यामध्ये उपयोगी पडत असेल तर मला निश्चितच आवर्जून सांगा। आता ही बघा, ही सगळी कोमेजलेली फुलं मी त्याच्या आतमध्ये टाकतोय। अमोल, आता बघा, हे फुल एकदम तुम्हाला दिसत डल आहे बघा, हे बघा, ह्याला आता बुडवतो पाण्यात आणि हे फुल तुम्हाला लगेच 2 मिनिटांनी एकदम टवटवीत झालेलं दिसेल। जशी ही फुलं दिसत आहेत तशीच ही पण सगळी फुलं ह्याच फुलासारखी होती। आता त्याचा फायदा करून घ्यायचा आहे जर असेल तर तुम्ही मला आवर्जून फोन करा, तुम्हाला या टेक्निकचा तुमच्या धंद्यामध्ये फायदा करून घ्या। हे बघा, ही फुलं सगळी मुंबईवरून मागवलेली होती, जी आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात ती, आणि मुंबईवरून मागवल्यानंतर आज देवगडमध्ये ही फुलं आलेली आहेत आणि मग ती गाडीमध्ये ट्रान्सपोर्टमध्ये कशी होतात हे जी सर्वांना परिपूर्ण कल्पना असेल
आणि अशा तुमच्या कार्यक्रमाच्या वेळेस एखाद्या वेळेस ती जर फुलं आपल्याला दुसऱ्याला द्यायची असतील तर ती डल झालेली फुलं देताना पण ती योग्य दिसत नाहीत. म्हणून हा एक मी प्रयोग केला आणि त्यामध्ये 100% सक्सेस झालो. हा प्रयोग मी इतर ठिकाणी करत असतो, परंतु आजचा व्हिडिओ हा खास करून फुल विक्रेते, फुलांचे व्यवसाय करणारे शेतकरी जे असतील त्यांच्यासाठी असा व्हिडिओ बनवला आहे. मित्रांनो, तुम्ही पाहिला आहे आपला हा चॅनल मर्द मराठा पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे एकदा आभार मानतो आणि तुमची सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.